कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, रथ हाकेरना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत के, सदा प्रीतपाल हरे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल 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 हरे। दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हा आश्रम मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रेय महाराजांच्या अवतार दिनानिमित्त श्री दत्त कथा व उद्धरण प्रकरण निरूपण सोहळा आपण तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा, बद्रिकाश्रम आणि बोराळा. बद्री म्हणजे बोरण, बोराळा म्हणजे बोर. आणि या बोराळ्यामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांचं आगमन श्री दत्त अवतार दिनानिमित्त होणार आहे. आणि तुम्ही सर्वजण श्री दत्तात्रेय महाराजांचं चिंतन मनन करण्यासाठी एकत्रित जमला आहात. गेल्या वर्षीपासून तुम्हाला ओढ लागलेली आहे की शिदोरी आश्रम येणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या इथं श्री दत्त जयंती साजरी करायची आहे. आणि म्हणून तुम्हाला जी ओढ लागलेली, वेध लागलेला आहे. ओढ लागली, ओढलं की जवळ येत. तुम्ही ओढलं नाही की जवळ येत नाही. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, तुमचा हात पुरत नसेल तर तुम्ही असं करत असता, करता की नाही?
आणि थोडस जर हात पुरला चिंदूक हातात येतं. चिंदूक हातात आल्यावर ते वजनदार असतं आणि ते ओढत नाही. तुम्ही काय करत असता? जोर लावत असता. तसं तुम्ही यावर्षी जोर लावलेला आहे की स्वामी आपल्या गावात आलेच पाहिजे, देव प्रसन्न झालेच पाहिजे. आणि म्हणून सिद्धत्त कथा तुम्ही ऐकत आहात. श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन आहे. 4 तारखेला आपण भव्य दिव्य स्वरूपाची मिरवणूक बोराळा नगरीतून काढणार आहोत. संभाजीनगरवरून सुदामा नाटकही येणार आहे. अजूनही काही झाकी मिरवणुकीत असणार आहे. विशेष प्रकारची मिरवणूक आपल्याला बोराळा नगरीत काढायची आहे श्री दत्तात्रय महाराजांची. पण श्री दत्तात्रय महाराज आपल्याला प्राप्त कसे होतील? तर देवाने जे सांगितलं ते केलं तर प्राप्त होतात, नाही तर होत नाही. म्हणून करणं गरजेचं आहे मित्रांनो. देवाच्या साधनवंताला तोषवलं तर परमेश्वर तोषला जातो. मग तोष कशाने निर्माण होतो? आज्ञा प्रतिपालन. जो आज्ञाचं पालन करतो त्याचा तोष असतो. तोष म्हणजे प्रसन्न, त्याच्यावर देव प्रसन्न असतो. नाथोबा नावाचे एक देवाचे शिष्य होते. आपला नाथोबा आला नाही यावर्षी, असंच आहे. देवाजवळ बी असताना तो म्हणायचा, महाराज मी येतो जरा. असंच आहे. शेवटपर्यंत जो करतो ना तोच टिकतो आणि तोच देवापर्यंत पोहोचतो. तसा नाथोबा देवाचा शिष्य होता. देवाचे नाथो जा हे करा, लगेच उठायचे आणि करायचे. रात्र बघत नव्हते, दिवस बघत नव्हते. एकदा देव म्हणले रात्रीचा पाऊस पडत आहे. देव म्हणले जा प्रयाग वटला जा आणि वडाचं पान घेऊन या. वडाचं पान काय विशेष आहे? आपण तर म्हणलं असतं महाराज वडाचं पान इथून कुठून आणू आपण? कशाला प्रयाग वटला पाठवता आम्हाला? रात्री पाऊस पडत आहे. पण स्वामींना तरी प्रतिप्रश्न केला नाही. महाराज हो मी जातो. निघाला. स्वामींनी आवाज द्यायला सांगितलं. नागदेवाचारला जा नाथोबाला बोलवून आणा. मोठ्याने आवाज द्या. आणि मग आवाज दिला तर नाथोबा दिसत नव्हता, अंधार होता. आणि मग देवाने सांगितलंय बघा मोठ्याने आवाज द्या. आणि मोठ्याने आवाज दिला की खाली बसून बघा तुम्हाला दिसायला लागेल. आणि बघितलं, आवाज दिला की नाथोला आवाज केला. आणि नाथोबा म्हणतो अरे नागदेवाचा आवाज कस काय येतोय? आणि उभा राहिला. अरे कशाला आवाज दिला? नाथो तुला देवाने परत बोलवलंय. अरे मला तर प्रयागवटला पाठवलंय. नाही तुला परत बोलवलंय. परत आला नाथोबा. महाराज प्रयागवटला जायचं होतं ना, प्रभात क्षेत्रावर जायचं होतं ना, झाले नव्हे? तुम्ही आम्ही सांगितल्या बरोबर गेले, हेच आज्ञा पालन आहे. झालं, लेखी लागलं तुमचं. म्हणून सकारात्मक राहा मित्रांनो, नकारात्मक नाही. सकारात्मक राहायचं. हे होणार नाही असं म्हणायचंच नाही. नाही हा शब्द आपल्या शब्दकोशात नाही पाहिजे. मी करीन म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त मी करीन, मी जाईन एवढंच म्हणा. जाऊ नका, करू नका, काहीच करू नका तुम्ही, पण सकारात्मक राहा. मी करीन.
सकारात्मकता महत्वाची आहे. दुसऱ्या वेळेस अचानक थोडा दबला वाटतं आवाज. डोमेग्रामला असताना नाथोबा त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि देव बसलेले आहेत. आणि मग अचानक साप निघला भला मोठा गुंफेकडे. आणि ते एखादा तो रेड्या नाही का, रेड्या कठाळ्या सांड, तो कसा फुसफुस करतो माहिती तुम्हाला. तुमचे ते बैल असतात ना गाडी बैलाला, आणि ते सांड असतो कोणाचं चरतन ते वाटाला येऊन फुसफुस करतो. कारण कोणाचं खातं ना, ते पचत नाही कोणाचं असं फुकट खाल्लं की. मग ते काय करतं, गाडीच्या जवळ येतं, असं उभा राहतं असं जवळ. कुठं, संध्याकाळच्या वेळेला गाडी बैल शेतातून घरी येतात ना, हे सांड तिथं उभा राहतं फुसफुस करतं आणि डरकाळी फोडतं. आणि ते बिचारे पहिलं आता काम करून त्यांना काय, त्यांना मासच नाही, याच्या अंगावर मास तर दिसायला म्हणजे दगड हाणला तरी लागत नाही. म्हणे महाराज गुंफेच्या बाजूला सांड फुसफुस करत आहे. म्हणले सांड नसेल दुसरं काय असेल बघा जाऊन. नाही म्हणे महाराज इतकं मोठ्याने फुसफुस कोण करणार आहे, सांडच असेल. म्हणे जा बघा. नाथोबा गेले ना बघायला. आता सांडे म्हणल्या, सांडे का दुसरं काही बघायला गेले, गेले बघायला. गेले बघायला, बस गेले बराबर बघत आलो एवढा मोठा साप. टाळी वाजूस तर परत आले. महाराज आणि काय झालं, महाराज काय सावज मोठं आहे. तुम्ही तर म्हणे सांड आहे, कठळ्या. इतका घाबरून पळत देवाकडे आला. आता देव काय म्हणतात, सावज आहे, साप आहे, जा धरून आणा. सापाला धरायचं, कमाल आहे. तू एवढ्या मोठा. तसाच पळाला, साप धरण्यासाठी गेला, सावध धरण्यासाठी गेला नाथोबा. धरायचं की म्हणले स्वामी, अरे झाले नव्हे, हात लावू नका. म्हणजे महाराज धरतो की नाही, या परत. झाले नव्हे, हेथून तुमचे 7 जन्म लेखी लाविले. 7 जन्म लेखी लावले नाथोबाचे. आज्ञा प्रतिपालन केले. सापाला धरायला कोणी जाईल, साप निघाला तिथं कोणी उभा राहील, इथं कोणी थांबन. आपण आपला मोठीमध्ये जीव घेऊन पळता लोक, आपलं बघता लोक. नाथोबाने आपलं नाही पाहिलं, देवाचं बघितलं, देवाची आज्ञा बघितली, देवाची आज्ञा पालन केलं. असे नाथोबा होते मित्रांनो. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांची महिमा आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करतात. पण आज्ञा पालन करत नाहीत म्हणून तिथपर्यंत पोहोचत नाहीत. आजही आमच्या देवाने आस्तीपरी सांगितलेली आहे, त्या आस्तीपरी जर आचरण केले की तुम्ही देवापर्यंत पोहोचणार, म्हणजे पोहोचणार, त्यात मुळीच शंका नाही. पण तुम्ही करणार नाही तर आम्ही काय करणार. करायचं का नाही ते तुम्ही ठरवा. आहे मात्र असंच. आणि म्हणून आमचे देव कथा सांगत आहेत की आज्ञा प्रतिपालन केल्यामुळे काय होते. नाथोबा सारखे जन्मलेखी लागतात मित्रांनो. आपल्या अनंत जन्म वायाच गेले, म्हणून तर कलियुगात पुन्हा टपकलो. आणि म्हणून देव या ठिकाणी कथा सांगत आहेत. श्री दत्तात्रय महाराजांचे वर्णन करत आहेत, गुणांचं वर्णन करत आहेत. तेच कथा कसे बघूया आपण. आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले. दखले चांगदेव
पाठ श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शना पाठवणे. ढकले चांगदेव भट्ट श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासी पाठवणे. ढकले म्हणजे ढकले. ढकले आणि चांगदेव भट्ट नावाचे दोन शिष्य स्वामींचे. स्वामी वेरूळ म्हणजे एलोरा या ठिकाणी असताना श्री दत्तात्रय महाराजांची महिमा निरूपण करत होते. श्री दत्तात्रय महाराज ऐसे गुणाचं वर्णन करत आहेत, धर्माचं वर्णन करत आहेत. श्री दत्तात्रय महाराजांची माहिती सांगत आहेत, महती सांगत आहेत की श्री दत्तात्रय महाराजांचं निष्ठ दर्शन झालं की काय होणार आहे, तुम्हाला देव प्राप्त होणार आहे. दर्शन सेवा संबंध, दर्शन अनुसरण सेवा संबंध. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वचन सांगितलं. श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की काय होणार, दर्शन अनुसरण. दर्शन झालं कीच अनुसरण करतो जीव. आम्ही तर किती वेळ सांगू राहिलो हो, देव सांगू राहिले अनुसर कर. अरे नको करू पण मी करीन असं तरी म्हण, जेणेकरून देव तुझ्याकडे निढळावर हात ठेवून बघेल. श्री दत्तात्रय महाराजांची महिमा अशी मित्रांनो, दर्शन झालं की तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांना शरण जाता. दर्शन अनुसरण, अनुसरण करता दीक्षा घेऊन टाकता. मग निष्ठी दीक्षाच घेता काय, सेवा सांगितलं सकाळी तुम्हाला, ते दास्यमोचक. सेवा केल्याशिवाय दास्यमोचक, दास्य केल्याशिवाय मुक्त होत नाही माणूस. सेवा म्हणून जो सेवा दास्य करतो त्याला काय होते, पुन्हा संबंध. पुन्हा संबंध म्हणजे परमेश्वर प्राप्त होतो. मित्रांनो, आपण आपल्या संबंधियाची सेवा करायला लागलो. उठलं की आपण बघतो, झाडझूड घेतो, अंगणात सडा टाकतो, रांगोळी काढतो, दूध काढून आणतो, सगळं सगळं व्यवस्थित करतो, धुणे धुतो, भांडे धुतो, फरच्या पुसतो, काच पुसतो, टीव्ही पुसतो, सगळं व्यवस्थित करून टाकतो. आणि मग घरच्यांचं पुन्हा सर्व स्वयंपाक करत असतो आणि मग तो सर्वांना जेवायला देतो. सेवाचे नाही पण करताना तुम्ही, पण तिच्यातला थोडासा वेळ आपण देवाला देत नाही की देवाचीही आपण सेवा केली पाहिजे. हे आपल्याला कळत असून सुद्धा आपण करत नाही. पण घरच्यांची सेवा करण्यासाठी पूर्ण आयुष्यपणाला लावला आपण. जर समजा तीच सेवा जर तुम्ही देवाची केली तर पुन्हा संबंध. पुन्हा संबंध म्हणजे परमेश्वर प्राप्त होईल तुम्हाला. आणि म्हणून असं देवाचं दर्शन कोणाला होईल, कोणालाही होत नाही. सकाळी सांगितलं ना, श्री दत्तात्रय महाराजांना रेडी अधिकारी लागतो. रेडी सर्व लिखाण वगैरे मस्त, शिक्का मारायचा मोक्ष. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी किती किती सहन करतात. त्याला येत नाही तरी देव त्याला करांगोळीला धरून, पोटाला धरून शिकवतात. असं करा, या साधे हो, या ना, या म्हणतात. ओ देवा मला यायचं आपल्याकडे. देव म्हणतात हो. देवाने आपलं उपरणं काढलं, फुटा काढला आणि साधे गट टाकला, एल्लायचा गट टाकला. देवाने वर वडून घेतला आणि सरकन दिशी एल्लायसा वरती गेली. म्हणजे महाराज हे आश्चर्य कसं काय. देव म्हणतात अशी निष्ठी आमची वासही जर कोणी पाहिलं ना तर ऐसेची काळी जेल.
या नरकातून आम्ही त्या जीवाला असंच काढू. तुम्ही म्हणले ना आम्हाला तुमच्याकडे यायचंय, लगेच उपरनं काढलं, फुटा काढला आणि केलंय सगळं पेटला. देवाने पटकन दिशीवर उचलला आणि बस काही नख लागले आणि काही लागले नाही तर एल्लाईसा देवाजवळ पोहोचले. आपण हातही करत नाही देवाकडे. मी येईल असंही म्हणत नाही, मी येतो असंही म्हणत नाही, पण सोमवारी येईन, गुरुवारी येईन, पुढच्या पाडव्याला येईन असंही नाही. पुढच्या पाडव्याला म्हटलं तो काय म्हणतो, मी पुढच्या पाडव्याला म्हणलो होतो, ह्या पाडव्याला नाही. किती हुशार आहे ना जीव. कौरव पुढचे पाडवे, विडे ठेवून सुद्धा पुढचे पाडवे येतात. हेच कळत नाही मित्रांनो. म्हणून परमेश्वराची वास तरी बघा मित्रांनो. आणि म्हणून देव म्हणतात, जा तुम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन होईल, पण आम्ही सांगतो तसं वागा, सांगतो तसं जा आणि संबंधियाच्या घरी जाऊ नका. मी तुम्हाला सांगितलं ना आताच, आपण सेवा कोणाची करतो? संबंधियांची. साधू संतांची नाही, देवाची नाही, 16.5 तीर्थस्थानाची नाही. कोणाची करतो? आपली संबंधियाची. लग्नात आपल्याला नुसती व्हॉट्सअपला पत्रिका टाकली तरी नाही नाही आम्हाला मूळ पाठवलं म्हणे. अहो त्या 2 अशा वाट्या असायच्या, आता बंद झालं सगळं. त्याच्यामध्ये गुळाचा खडा आणि अशा एक इकून वाटीने इकून वाटी, त्याला करदुडा असायचा, त्याला मूळ म्हणतात. माहितीये का तुम्हाला? आणि यांना आता नुसती पत्रिका टाकली की म्हणतात नाही आम्हाला मूळ आलं, आम्हाला जावं लागतं. कोणी विचारणार तिथं, तरी तिथं हजर, इथं गैरहजर. इथं सगळं फ्री, सगळं व्यवस्थित, या बसा करा फक्त राहा. बघा तुम्ही, झालं की लगेच सुरू असतं आपलं, बसून राहा, जाऊ नका. करा की नाही? का होतं असं काय माहिती. म्हणून आज्ञा प्रतिपालन करा मित्रांनो. थोडासा देवाला वेळ द्या, देवाची सेवा करा, दास्य करा. आज्ञा प्रतिपालन नाही केला तर होणार नाही. आणि म्हणून देव कथा सांगत आहे दखल्या आणि चांगदेव भट्टाचे. आज्ञा प्रतिपालन केलं असतं स्वामींचं तर दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं असतं आणि मग अनुसरण झालं असतं, मग सेवा घडली असती आणि मग पुन्हा संबंध झाला असता. पण सेवा कोणाची केली? दीक्षा घेतल्यावर लेकीची. लेकीच्या घरी, भावाच्या घरी, ताईच्या घरी, दादाच्या घरी. समजलं? होईन का मोक्ष? होणार? अरे देवाने सांगितलं काय, तुम्ही करताय काय? कसा होईल? म्हणून देव कथा सांगत आहे. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सकाळचा गंधाक्षदा विडा समर्पण झाला. एक दिवशी स्वामींना गंधाक्षदा विडा समर्पण झालेला आहे. मग झाल्यानंतर गोसावी श्री दत्तात्रय प्रभूचा महिमा निरूपित होते. असा गंधाक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर श्री दत्तात्रय महाराजांची महिमा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करत आहेत. महिमा सांगत आहेत, गहनता सांगत आहेत, महत्व सांगत आहेत की श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की माणसाचा उद्धार होऊन जातो. आपल्याला अजून झालं नाही. अनंत जन्म गेले, अनंत युगे गेले, अनंत सृष्टी आपल्या कपाळी पडल्या, तरी सुद्धा आपल्याला अजून सुद्धा श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं नाही. आणि झालं असतं तर आपण इथं नसतो, देवाजवळ असतो. खरंय ना? कम से कम आपल्याला समजल्यानंतर, हे घेतल्यानंतर तरी संबंधापासून दूर राहा, जेणेकरून परमेश्वर तुमची वाट बघेल. घरचे तर वाटही बघत नाही, आलं म्हणे पुन्हा.
काय म्हणता आलंय पुन्हा सभेसी राज सन्निधानीचे उपाधिक घनदाट बैसले असती. सभेमध्ये राजनीतिक कार्यकर्ते घनदाट सभा बसली आहे. देवाजवळ कार्यकर्ते राजनीतीचे राजे लोक सुद्धा पोथी ऐकायला येत होते. समोर बसायचे स्वामींच्या घनदाट सभा. तुम्ही कशी बसले दादा? घनदाट सभा बसलेली आहे. अशी सभा त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि मग अशी सभा बसल्यानंतर देव निरूपण करत आहेत. श्री दत्तात्रय महाराजांची महिमा सांगत आहेत. हे दत्तात्रय प्रभूची दर्शन मात्रेची प्राप्ती होय. श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनानेच प्राप्ती होते. काय सांगतात देव मित्रांनो? श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं कीच प्राप्ती होते ना मित्रांनो. अजून झालं नाही ना आपल्याला. कधी होणार आपल्याला? कधी करणार आपण? कधी जाणार आपण देवाकडे? मित्रांनो एकदा लावून तर बघा. बनी तो बनी नाही तो चले परभणी. एकदा लावूनच टाका मटका. जे होईल ते होईल. लागला ना बस. 1000ची 10,000 असतं की नाही? 1 रुपया लावला की बस देवाकडे. एक जीव, आपला जीव आपण देवाकडे लावला आणि जर लागला की बस पुन्हा या कटकडी द्यायचं काम नाही मित्रांनो. पण एकदा असा लावा ना बस माग सरकायचं. काही हो कसून कंबर कसायचा. काही हो माग सरकणार नाही. अनुसरण आणू इतकं सुद्धा मी माग सरणार नाही. याला अनुसरण म्हटलेलं आहे. लोक अनुकरण करतात. ती नाही का बाबा आले म्हणे मग मी आलो काय झालं? अरे अनुकरण कशाला करतो? तो काही करण तुला करायचंय का? अनुकरण करू नका मित्रांनो. अनुसरण करा. देवाने सांगितलं ते करा. हे करतात म्हणून तुम्ही करू नका. कोण काय करतं याच्यापासून आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला देवाने काय सांगितलं ना आपण काय करायचं याच्यावर ध्यान ठेवा. काही घेणं नाही कोणावर आपल्याला. अशा प्रकारे श्री दत्तात्रय महाराजांची कथा महत्व महती सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना सांगत आहेत. असे निरूपण झाले. निरूपण केलेलं आहे. समस्त परम सुखाते पावले. समस्त परम सुखाते पावले. सगळ्यांना वाटलं अरे खरंय. नुसतं दर्शन घेतलं कीच आपण परमेश्वराकडे म्हणजे श्री दत्तात्रय महाराजांकडे जाऊ शकतो. आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. कैवल्य होऊ शकतो. आणि मग काय हरकत दर्शन घ्यायला? आता तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही ऐकलं ना, आणि तुम्हाला जर वाटलं की नाही आपण दर्शन घ्यायला जाऊच, आणि जर आपण माहूरला गेलो दर्शन झालं की आपलं काम झालंच समजा. भाग्यवान तुम्ही ज्यांना दर्शन झालं त्याचं काम होणार म्हणजे होणार. पण आपल्याला अजून झालं नाही. देवाने सांगितलं सगळ्यांना पटलं. खरंय मी देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार असं वाटायला लागलं त्यांना. श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन नाही घेणार असं वाटायला लागलं. तुम्हाला सुद्धा वाटायला लागतं अरे वा देवाचं नुसतं दर्शन घेतलं की आपल्याला कैवल्य होऊन जातं, मोक्ष होऊन जातं. बरं आहे ना मग नुसतं दंडवत बाबा मोक्ष, नो टेन्शन बाबा. खरं की नाही? आचरायची गरज नाही, भिक्षा घ्यायची गरज नाही, झोडी आणायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही ना. किती मस्त आहे ना. आणि म्हणून सगळ्यांना पटलं ते. मग कला आणि चांगदेव भट्टी म्हणितले. इतक्या सभेमध्ये उभा राहिले डकले आणि चांगदेव भट्ट महाराज उभा राहतात. माणसं असेच एका गावाला आम्ही गेलो आणि कोणाच तरी कार्यक्रम होता आणि बाबा म्हणले कोण घेणार दीक्षा?
दोघ जण उभा राहिले, विडा दिला म्हणे मला बाबा पुढच्या याच वेळेत आणि याच दिवसात मी दीक्षा घेणार म्हणजे घेणार. विडा दिला, इतक्या लोकात दिला. इतक्या लोकात दिल्यावर तरी घ्यायला पाहिजे ना, अजून घ्यायला लागले. खरंय ना, किती अवघड आहे. इतक्या लोकात उभारायची गरजच नव्हती ना, इतक्या लोकात एकटा म्हणायची गरजच नव्हती ना, इतक्या लोकात एकटा विडा ठेवायची गरजच नव्हती ना. तुला काही गरज होती? तुला कोण म्हणलं होतं ठेव? माणसाला मान असला ना की माणूस काही करायला लागतो. सन्मान वाटल्यानंतर की काही करतो. आणि मग आता माघारी टिंगल टवाळी करतात. तर काय झालं रे, लय विडा देखता ना तू भावाला. स्टेजवर जाऊन कुठे तू हा विडा, ये रे इकडं. तू तर काढून द्यायलाच बसलाय ना. हा ती कण होतं त्याच्यावर. तुला तर वाटतं ना आम्ही बाहेर निघून जावं, कटकट जाईन गावची. अरे जाय ना. ती त्याला तसं म्हणतो वा ठेव. असा प्रकार आहे मित्रांनो. श्री दत्तात्रय महाराजांची कथा त्या ठिकाणी सांगितली आणि डकले आणि चांगदेव भट्ट उभा राहिले म्हणे महाराज आम्ही श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार. मग जी जी महाराज श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन व्हावे, आम्हाला दर्शन झालं पाहिजे असा आशीर्वाद आम्हाला द्यावा. आम्ही जातो. बघा सभेमध्ये उठले बरं का दोघ जण, मी तुम्हाला सांगत आहे. पण सभेमध्ये एकदा म्हटलं ते करावं लागतं आणि केलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही केलं नाही ना तर लोक काय म्हणतात की फोकस कांदा आहे. काय म्हणतात त्याला? फोकस कांदा. नुसतं सोडित आणि करायचा काही पत्ता नाही. सोडायची गरजच नाही ना भाऊ, तुला सोडायचंच नाही. आपण होत नाही ना, आपल्याला काय गरज आहे, काय घेणं आहे. बरं आहे ना, आपलं आपलं टामटूम राहायचं, सोडायचं नाही. आणि मग उभा राहिले आणि काय म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले. काय म्हंटल? ते किंगा. तुम्ही जा ना त्यांच्या दर्शनाला. तुम्हाला दर्शन झाले की तुम्हाला अनुसरण होणारे, सेवा घडणारे, संबंध होणार आहे. जा. आमच्या दर्शनाने होणार, पण लगेच नाही. आम्हाला घडवावं लागतं, मडवावं लागतं, अनाधिकार नासावं लागतात, अधिकार बांधावं लागतो. अधिकार आला की बोध द्यावा लागतो. सगळं 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 करावं लागतं आमच्या देवाला. कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन, हेत जीव उदरी जेती हेची व्यसन. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असं जवळ बसून सांगतात, बोट ठेवून सांगतात, असंय असंय असंय. तरी हे बसाना, तरी हे शिखाना, तरी हे इकडे येईना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इतका दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू अवतार पुन्हा नाही भेटणार मित्रांनो. श्री चक्रधर स्वामी इतके दयाळू आहेत. तुम्हाला सांगतो, अहो काय नाही केलं लोकांनी आमच्या देवाला त्रास दिला. महाराष्ट्रातून स्वामींना जावं लागलं. तुमच्या आमच्या सारख्याला लोक त्रास देणार नाही? किती अवघड आहे. तू चांगलं करतो ना, त्याला कोणाला नकोसं वाटतं. स्वामींना शेवटी महाराष्ट्र सोडून जावं लागलं. किती अवघड आहे. देव आहे तो. देवाने नुसती खोळीवर केली असती ना संहार झाला असता. पण देव आहे तो. नाही, अज्ञान आहे. नाही, नको. त्यांना काय कळतंय? त्यांना काय माहिती मी कोण आहे? त्यांना माहितीच नाही ना, म्हणून माफ करतोय तो तुम्हाला. ते बोलले ठीक आहे, चालतंय, आम्ही चालले जातो. तुम्ही नाही ऐकत का आमचं? सकाळी सांगितलं ना तुम्हाला, आमचं ऐकायचं नाही, आमच्याजवळ थांबायचं नाही म्हणले स्वामी. सगळे निघून गेले. डांगरेस गेला नाही स्वामी. गेला डांगरेस तर योग सहन झाला नाही. वळणाला खड्ड खात जीव देऊन लागला. 800 वर्ष झाले स्वामी जाऊन, अजून आपण जिवंत आहोत मित्रांनो.
आपण 1 घंटाही त्या देवाला देत नाही, सकाळच्या 8 मिनिटही देत नाही. सकाळी बसावं, आपल्या देवपूजेजवळ गंधाक्षता करावं, देवपूजा करावं, 2 दंडवत घालावं आणि मग कामाला जावं ना. काही लोक हे पण करत नाही. जय देवा असं करता आणि निघले तरी ती आई म्हणते देवाचं दंडवत करून जाय, देव कर, डोकं ठेव देवा, तो डोकं जागेवर येईल. हो मला सांगायला लागली. त्या आईला वापस बोलतो, मग डोकं जागेवर, तू जागेवर ठेव म्हणतं. ते खरं आहे ना. आईला वाटतं डोक्यात येईल. श्री दत्तात्रय महाराजांची महिमा निरूपण केली स्वामींनी. काय म्हटलं? जीजी महाराज, महाराज जर आम्ही जर गेलो माहूरला श्री दत्तात्रय महाराजांकडे तर आम्हाला भेटतील. काय म्हणतात देव? ते अमोघ दर्शन किंगा, म्हणजे नाही साधारण व्यक्तीला होत त्यांचं दर्शन, ते अमोघ दर्शन. अमोघ दर्शन श्री दत्तात्रय महाराजांचं होईल तुम्हाला. आम्ही सांगतो म्हणून होईल, पण आम्ही सांगितलेल्या नियमांचं पालन करा, होणार दर्शन तुम्हाला. पण पालन केलं तर होईल. ध्यान ठेवा मित्रांनो शब्दावर. पालन केलं ना देव होणार, नाही केलं तर नाही होणार. मग हे दर्शन शक्य नाहीये. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पर आणि आवर, आवर म्हणजे देवतेचं ज्ञान आणि पर म्हणजे परमेश्वराचं ज्ञान, या दोन्ही विषयावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या भक्तगणांना, या शिष्यांना निरूपण केलं. आणि यावर वर्तेचा दृष्टांत सांगितला, पर आणि आवर ज्ञान सांगितलं. तुला अलीकडे जायचंय का पलीकडे जायचंय? देवा जरा अलीकडे या, मला पलीकडे घ्या. खरंय की नाही? पण आपण अलीकडे राहत नाही, पलीकडे जात नाही, नदीत वाहून जातो. होत ना असं? गेलं ना आपलं आयुष्य वाहून, चाललंय अजून वाहून, अजून जाणार वाहून. कधी म्हणणार तुम्ही देवाला मला महाराज पलीकडे या? पण आवर आणि पर ज्ञानाचं त्या ठिकाणी व्याख्यान केलेलं आहे. आणि देव म्हणले बघ आता तुला काय करायचं आहे, मी सांगितलं तसं जर केलंस तर तरुण जाशील, या पाण्यावर तू चालशील. म्हणून दृष्टांत सांगितला. दृष्टांत म्हणजे काय? दृश्य पर उदाहरण देऊन अदृश्य पर गोष्ट सांगणे, याला दृष्टांत असं म्हणतात. तोच दृष्टांत कोणता आहे म्हणाले? न वर्तेचा. वर्तेचा दृष्टांत सांगितलेला आहे. वर्त साधे. वर्त म्हणजे एक पोरगी किंवा पोरगा असतो, तिजवळ एक झकाटा असतो, माहिती तुम्हाला? असतो ना. जर कधी वसमतला इकडे तिकडे गेले किंवा मग खेडेगावात त्या खांबावर येऊन जाते ती, आणि दोरी बांधते असे, बांबू घेती लंबा हातात बॅलेन्स करण्यासाठी, है ना. आणि त्या बारीक दोरीवर या टोकावरून त्या टोकाला जाते. जाते का नाही? बघितलाय कधी हा दृष्टांत तुम्ही? आणि ती नुसती जातेच काय, नुसती चलतीच काय, परातीवर पाय देऊन चालते. परात घसरती ना, पण ती परात दोरीवर ठेवते, त्या दोरीवर परात ठेवून त्या परातीत पाय ठेवते, तरी घसरत नाही. तुम्ही तर चालता चालता घसरता. काय लय घसरगुंडी झाली, तुला नीट बघता येत नाही का खाली? चालला नीटच. खरंय की नाही? पडता की नाही लोक? ती पोरगी त्या दोरीहून पडत नाही. पडते का? बघते का याच्या त्याच्याकडे? किती शिट्ट्या मारतात. ते आता नवीनच निघालंय ते लाल दिवे,
तिच्या डोळ्यावर मारता, पडली पाहिजे. हे हसता मग पडल्यावर. यांना काही भेटणार आहे का? नाही म्हणे, लयच चलवती म्हणे, लयच खतर. अहो लयच अवघड आहे. कोणी चांगलं करायला लागलं की कसं पडण आणि कसं पाडायचं याचाच विचार करता लोक. मग त्या बॅटऱ्या निघाल्यात, इथून तर लगे भले लांब जाते ती बॅटरी, लाल फक, आणि तिच्या डोळ्यावर चमकता, पडली पाहिजे खाली. हा, ती त्या बॅटरीकडे बघत नाही, तुमच्याकडे बघत नाही, कोणाकडेच बघत नाही. ती कोणाकडे बघते? त्या दोरीकडे बघते. आपल्याला या टोकावरून त्या टोकाला जायचंय. हे किती शिट्ट्या मारू द्या, किती बॅटऱ्या मारू द्या, किती माझ्याकडे बघू द्या, काही बोलू द्या, 2000ची दाखवू द्या, 500ची दाखवू द्या, एकाच्या नोटीकडे बघत नाही. नीट चालत ही. हा, जेव्हा नीट चालत ही ना, जेव्हा त्या टोकाला जाती ना, मग ते म्हणतात ना, अशी दाखवतात ना नोट. यांना काय वाटतं, आता सगळे सारखे थोडेच, ए बघ बघ नोट दाखवताय लोक. इकडं बघितलं की ती कुठं पडणार? खाली. ती बघतच नाही. त्या टोकाला गेल्यावर, त्या ठिकाणी गेल्यावर ती मग उभा राहते, आणि मग ती नोट हे लोक सोडून देतात. चला सडा होऊन जातो खाली, होतं की नाही? पण तोवरत तिनं बघितलं का या नोटाकडे, या लोकांकडे, या कोणाकडे? बघितलं असतं तर ते सापडलं असतं का? ते टोक सापडलं असतं तिला? म्हणून देव दृष्टांत सांगत आहेत. कोण काय करता याच्यापेक्षा आपल्याला काय करायचे ते ठरवा. दृष्टांत बघा कसा आहे. मग कोणी एकी वर्तेवरी चाले, कोणी एक वर्तेवरी चाले, कोणी एक जण वर्त म्हणजे दोरीवर चालतो. तिच्या हातात झकाटा म्हणजे वेळूचा दांडा, ते डाव्याकडे न पाहे, उजव्याकडे न पाहे, सभेकडे न पाहे, तेसी वर्त साधे. यांच्याकडे बघत नाही आणि यांच्याकडे बघत नाही, आणि तुमच्याकडे कोणी बघत नाही. ते कोणाकडे बघते? स्वतःकडे बघते. आपल्याला काय करायचं आपण याच्याकडे बघून आणि याच्याकडे बघून आणि तिच्याकडे बघूनच आपण करत नाही. काय खरंय म्हणे आता, आणि कोण नीट राहिलंय, तुलाही नीट आहे काय? खरं नाही, तुलाही चांगलं आहे. आणि काय खरंय कोण्या मार्गात, मग तुझ्या घरी लई खरंय का तू? अरे कुठं जा, पळसाला 3च पान आहे. सगळे 3 गुणां 5 गुणांनीच बनलेले आहेत नाही सगळे. हे का ऊर्ध्व झाले काय, निर्गुण झाले काय? माणसाचे ना सगळे. पण निर्गुण शाळेमध्ये गेल्यावर त्रिगुण कमी होईल ना. शाळेत जाणारच नाही तर मला पान फुलवा, कोण येईन का? कोणाला वाचता येईन का लिहिता? अरे म्हणून हे करणं गरजेचं आहे. जे तुम्ही करताय ना सत्संग, ऐकताय ना, हे ऐकणं गरजेचं आहे. हे माहिती झालं तर करता, नाही तर करणारच नाही. आणि करायचं नाही तुमच्या हातात आहे. कोणाची जबरदस्ती नाहीये. देव बळे न अनुसरती. परमेश्वर जबरदस्तीने अनुसरवत नाही कोणाला. उजव्याकडे न पाहे, उजव्याकडे न पाहे, आपल्याकडे बघत नाही ती, सभेकडे बघत नाही. मग तियेसी वर्त साधे. त्या पोरीला वर्त साधतं म्हणजे या टोकावरून त्या टोकाला ती पोहोचते. किती लोक धिंगाणा करतात, किती लोक जमा होतात, आणि काही टवाळ खोडत शिट्ट्या सुद्धा मारतात. पडली पाहिजे. पडते का? तिच्या गुरुनं तिला तसं शिकवलेलं आहे. पण तुम्हाला वाटतं पडली पडली पडली, पण तिथं गेली, पोहोचली. वानरीचं पिलू सांगितलं आमच्या देवाने, पडलं पडलं गेलं गेलं, अरे कुत्र खाली पळ, छू छू वरच म्हणे तिथं. मला वाटलं गेली, कुत्र पळालं पुढे. अरे म्हणे कुत्र कुठं पळालं? कुत्र कोणाच्या मागं लागलो? अरे मला वाटलं पिल्लूच पडलं. काही पिल्लूही पडत नाही. तुला काय वाटलं? होतं की नाही असं? वानर आणतं की नाही तुम्ही? खरं आहे ना?
वानर आणलं की ती एकलीवर असते, चिडचिड 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 आडते, म्हणजे पिल्लू आडत. तरी सुद्धा ती या फांटीवरून त्या फांटीवर उडी मारते. कुत्र्याला वाटतं पळली म्हणून कुत्र पुढे पळत होत आणि नुसतंच पळत, आणि ती वरच्या फांटीवर आहे. आमच्या देवाने वानरीचा दृष्टांतही सांगितला, तोही सांगेल तुम्हाला. सांगण्यासारखं इतकं काही आहे मित्रांनो, खूपच. काय नाही सांगितलं स्वामींनी, दृष्टांत आहे तो, पण तुम्ही बघताय, तुम्ही करताय ते. मग तेसी दाय पसाये होती, तेसी दाय पसाये होय. बस त्या ठिकाणी ती पोहोचली, वर्त साधलं, पोहोचली की त्या ठिकाणी लोक दाय पसाये होय. त्या लोकांनी बघितला तिचा तो खेळ, तिची ती कला. ज्याला द्यावा असं वाटत नाही ना पैसे, तो सुद्धा खिशामध्ये हात घालतो आणि तिच्या अंगावर टाकतो. दाय पसाय होय. अरे वा, काय दोरीवर चालती राव, कमाल आहे. जो कमाल करतो त्याची धमाल होते, आणि त्याची कमाल तुम्ही आठवता की नाही, कमाल आहे बरं का त्यांची. हे सत्य सत्यच असतं, आणि सत्याला सत्यच म्हणावं लागतं. सत्यम शिवम सुंदरम. काही करा तुम्ही, सत्य मात्र झाकत नाही. सत्य सत्य राहतं. शिव म्हणजे परमेश्वर, सुंदर म्हणजे आनंद. परमेश्वर कसा आहे? सुंदर आहे, आनंददायी आहे. कसा आहे? सत्य आहे. सत्याच्या वाटेवर काटे असतात, पण काटे बाजूला सारून आपल्याला चालावं लागतं. सत्य हे खूप कडू असतं मित्रांनो, टचकन लागतं माणसाला. जसं आपण काटा मारतो का, तसं काटा लागल्या बराबर टळकन दिवशी त्याच्या रक्ताची चिळकांडी उडते. मला असं बोलला हा, पण सत्य आहे ते. लागतं माणसाला, पण सत्य आहे. तुझा फायदा होईल पुढे चालून. नातेची डाव्याकडे पाहे, जर समजा त्या मुलीनं डाव्याकडे बघितलं असतं, उजवीकडे बघितलं असतं, तर काय झालं असतं? उजव्याकडे पाहे, उजवीकडे बघितलं असतं, आपल्याकडे पाहे, आपल्याकडे बघितलं असतं, सगळीकडे पाहे, सगळीकडे बघितलं असतं, हे पडे, ते पडे. जे हाडगुड नुरे, हाड गुड नोरे. इतक्या वर दोरी बांधेले आणि खाली सगळे दगड आहे. हिचे हाडकं तरी राहते का सर, तुकडे तुकडे होऊन जाते ना. खरंय ना? तसं आहे मित्रांनो, ही वर्त जर साधली नाही ना, तुकडे तुकडे होऊन जाते मित्रांनो. हाडगुड नुरे. म्हणून आता जे काय उरलेत ना आपले हाडगुड हाडकं, देवाच्या श्रीचरणाला लावा. बजाला आता घर राखू नका, मोसंब्या राखू नका, हळद राखू नका. त्याचा उंबरा इथे येऊन बसा, सगळं होऊन जाईल. 10 दिवसात अनुभव घ्या. आता 15 दिवस आहे ना, अनुभव घ्या. फक्त इथं बसायचं, सगळं मिळेल. घरी जायचंच नाही. लगे आंघोळ घालला बसल्या, कपडे धुवून देतील. इथंच असता नवरात्रात पाहिजे. 90 दिवस असतं आमचे लोक. कोण कोण बसेले, त्यांचा आधी होऊ द्या रे, बसेले ते इथं स्मरणाला. आता स्मरण करता की काय करता तुम्हाला माहीतच, पण आधी मान कोणाचा आहे? मी बसेले इथं, तू वय तिकडं चालले. या आमची रांगे म्हणे, इथं बसेल लोक इतकी कोण बसता म्हणे, चालले इकडं आली. खरं की नाही? ना खरे जमत नाही. 9 दिवस का होईना, पण सौभाग्य येतं की नाही? त्यांचा आधी होऊ द्या म्हणे बाबा. ते स्मरणावाल्या बाया बसेल मंदिरात. 9 दिवसात सौभाग्य येतं मित्रांनो. देवाचं झाल्यावर तर काय होत नाही. हा नाही साधे भोळे, पण सौभाग्य आहे की नाही? ऐश्वर आहे की नाही? आहे ना? एक सर तिकडं, तुला काय कळतंय असं म्हणले असते घरी. पण इथं आईला गंधन दक्षिणा दिल्याशिवाय जेवत नाही कोणी.
गंध लावायला बाबाला, मग आपलं होऊ द्या, तोपर्यंत नाही. खरंय ना? मग तैसे अनुसरला पुरुष विकार विकल्पून सेवी. हा झाला दृष्टांताचा सिद्धांत. काय म्हणाले? तैसा अनुसरला पुरुष विकार विकल्पन सेवी कीर्ती न भोगी. जसंही तसं चालायचं है ना, निराकरण करायचं, पण त्याची आवडी आहे. घेतल्या सुख न घेतल्या दुःख. त्याने हार आणला, हार आणला नाही आपल्या बाबाला घालायचं. बाबाने घालून दिलं. आईला म्हणे मी बाबासाठी आणला, बाबाने घातलाच नाही रे म्हणे. काय म्हणे नाही घालत ते. कसं काय नाही घालत? अरे मी किती विचार करून आणला, घातला पाहिजे आणि असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आणि घातलाच नाही. त्याला दुःख झालं ना नाही घातल्यामुळं. घेतल्या सुख न घेतल्या दुःख, तयाचे घ्यावे. त्याचा घालावं, त्याचं खावं. नाही तर खातील माझे भोजे, जा आम्हाला काही गरज नाही, असं नाही. त्याला तिथं म्हणावंच नाही, या ना, करा ना, घ्या ना बाबा तुम्ही, असं म्हणू नका. ती काही गरज नाही आम्हाला, जा, असं नाही. ते संत आहे, ते राजकुमार आहे. त्यांना दिल्याशिवाय, त्यांना त्या ठिकाणी केल्याशिवाय आपण परमेश्वरापर्यंत पोहोचूच शकत नाही. हे साधन आहे मित्रांनो. मग कीर्ती न भोगी. असा जो कोणी आहे अनुसरलेला, जसा आहे तसं त्या ठिकाणी तो चालतो. विपरीत बुद्धी येऊ, विपरीत बुद्धी येऊ देत नाही. तयासी गुरुचा आणि त्याचं काही झालं ना तर तो कधी त्या गुरुला नाव ठेवत नाही. आजकालचे शिष्य तर गुरुला जाग्यावरच वापस बोलायला लागले. कोण जातो परमेश्वरापर्यंत जो विपरीत बुद्धी येऊ देत नाही. आपल्या गुरुवर नाही, आपल्या सुहृदावर नाही, आपल्या निमित्तावर नाही, आपल्या पंथावर नाही, आपल्या वासनिकावर नाही, आपल्या कोणावरच विपरीत बुद्धी येऊ देत नाही. तो सगळे चांगले आहेत. मी चांगला नाहीये, मी चांगला असतो तो इथं कलियुगात कशाला जन्मला असतो. आणि मग तो जर विपरीत असेल, हा सा ती तशी, तर तो विपरीत आहे. त्याला कसा देव होणार मित्रांनो? शक्यच नाही ते. ज्याचे रजतम निर्जत नाही त्याला मोक्ष होत नाही मित्रांनो. मग तुम्ही म्हणणार हे असे, ते तुम्ही बघायचंच नाही. तुमचं तुम्ही बघायचं. वर्तेचा दृष्टांत सांगत आहे तो. तुम्हाला काय करायचं बघा. याच्या त्याच्याकडे बघत बसू नका मित्रांनो. आपला वेळ खर्च करू नका. तयासी दाय पसाय होती, तयासी दाय पसाय होय. आपण जर कोणालाच नाव ठेवलं नाही ना, आपल्याला कोणी नाव ठेवलं आणि आपल्याला जर कोणी एवढं सांगितलं की ते तुम्हाला असं म्हटला, तो तसं म्हटला, जाऊ द्या म्हणू द्या, काय होते आपल्याला? का होल पडतं का कोणी काही म्हणलं तर? म्हणू द्या, काय बिघडलं? नाही मी चांगला नाही, पण नाही काही म्हणू द्या. तुम्हाला वाटतंय का मग करा, नाही वाटत का मग जाऊ द्या, त्या सोडून. माझा मला देव आहे, नाम तारी त्याला कोण मारी. ज्याच्याकडे नुसतं नाम आहे, त्याच्याकडे नुसतं डोळे वासून सुद्धा कोणी बघू शकत नाही. बघितलं तर सांगितलं डोळे काढून घेऊ आम्ही. मग तुम्ही म्हणणार आमचे तर कधी काढले नाही. दम धरणं जरा, याच्यातून जाय निघून, मग कळन तुला तू कुठं जाशील. पण कधी कोणा संतासोबत, तिच्यासोबत कधी द्वेष मत्सर करू नका मित्रांनो. चांगलं नाही हे. नित्य नरक होऊन जातं. सगळे हे चांगले आहेत म्हणायचं. संताचं खूप अवघड आहे मित्रांनो. अरे तृणा मुंगीचे हिंसा ते काठिण्य माणसा, ते बीज नित्य नरकास. तृण जर रगडलं मित्रांनो तर नित्य नरकाची त्या ठिकाणी पुरवणी होते, बीज निर्माण होतं. आणि संत वासनिक उपदेशांना दुखावल्यावर कसं राहणार तुम्ही इथं?
हे कधी करू नका मित्रांनो. कोणाला काहीही करू द्या, काही घेणं नाही, आपला आपण देव धर्म करा. कोणाकोणाकडे बघणार तुम्ही? हे सगळं सोडून द्या. मग जर समजा जो कोणी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्याकडे बघतो, इतराकडे बघत नाही, असा जर कोणी असेल तर परमेश्वर त्याला काय देतो? दाऊ पसाऊ दे. अरे इतकं बोलले ते बाबा किंवा कोणी त्याला, तर त्याने एक शब्दही काढला नाही हो तोंडातून, काहीच म्हणला नाही तो. त्याला त्याच्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. दाऊ पसाऊ दे. प्रसन्न झाला परमेश्वर. व्यवस्थित ग्रंथ त्याला भेटतच, पण इनाम भेटत त्याला. हे घ्या, तुमच्यावर मी प्रसन्न झालो. मग पसाहो म्हणजे प्रसन्न होऊन या पूर्व देणे. पसाहो म्हणजे काय? प्रसन्न होऊन दे. राजा काय करतो माहितीये? राजाचं गुणवर्णन केलं तर राजा आपल्या गळ्यामध्ये हाराज असतात ना, ते चांदीचे, त्याचे मोत्याचे, हिरे माणिक मोत्याचे, त्याला त्या ठिकाणी त्याला राहत नाही. काय देवा असं वाटतं, आसपास काही दिसत नाही. तो आपल्या गळ्यातली माळ काढतो हिरे माणिक मोत्याचे आणि त्याला देऊन टाकतो. दाऊ पसाऊ दे. कोणाला देतो? ज्या समोरच्याने प्रसन्न केले राजाला. राजा म्हणजे कोण? परमेश्वर. प्रसन्न केलं ना तुम्ही देवाला, राजाला, संतांना, देव तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, ह्या लोकांकडनं या आमच्यासारख्याकडनं काय अपेक्षा करता हो तुम्ही? नाही बाबाने माझ्याकडे बघ. अरे काय पाहायचं तुझ्याकडे? बाबाने बघितलं काय होणार आहे बघ. अरे देवाने पाहिलं गंजाला, काही घेणार नाही. तुझं तू काम कर. दिलं ना तू त्यांना, केलं ना तू, मग ते तोचतील किंवा नाही तोचतील, पण कोणाचा आहे तो? देवाचा आहे. देवाचा म्हणून तू केलंस ना. देवाजवळ तुझी लेखी आहे, तुला भेटणार, त्याचं काळजी करू नकोस. जीवाजवळ आहे काय तो तुम्हाला देणार काय हो? काय देईन तुम्हाला? देऊन देऊन काही देत नाही. आज जीव स्वार्थी सगळा. मग हाडगुड नुरे म्हणजे काही नाही. हाडगुड नुरे म्हणजे काही नाही. जर तुम्ही काहीच केलं नाही तर हाड गोड सुद्धा उरणार नाही. जर तुम्ही आले नाही, चौथाने दंडोतही केला नाही आणि चपट्याच करायला लागले आमच्या आल्या किंवा कोणा संताच्या कोणाच्या, तर घेणं ना देणं नरक जोड नाही ना. काहीतरी उरण का तुम्हाला? काहीच उरणार नाही मित्रांनो. मग अंगुळ्याची संधी आधी करोनी ठिकरिया काय होईल? अंगुळी. अरे अंगुळी सारखी सुद्धा याच्या ठिकऱ्या होऊन जातील, याचे तुकडे तुकडे होऊन जातील तुमच्यावर. काही उरणार नाही, भुगा होऊन जाईल. जसं तुम्ही गोखळामध्ये कुटतात ना, तसं कुटतील आपल्याला यमपुरीमध्ये. मग कोणाला बोलतात, कोणाला नावं ठेवतात, कोणाचा द्वेष करतात, कोणाचा मत्सर करतात. म्हणून आहे ना जीवात जीव तोपर्यंत देव धर्म करा. याच्याकडे बघू नका, याच्याकडे बघू नका, यांच्याकडे बघू नका. आपलं बघा की देव कसा होईल. तैसी धर्माची संधी आधी करोनी नुरे. तैसी धर्माची संधी आधी करून नुरे. जो विपरीत आहे ना, त्याच्या अंतःकरणामध्ये संधी सुद्धा उरत नाही, थोडस सुद्धा बीज शिल्लक राहत नाही. म्हणून विपरीते जाय. जो विपरीत झालाय ना, तो पुन्हा या ठिकाणी येऊ शकत नाही. तो जाय म्हणजे गेला. पण मित्रांनो, कधीच पंथावर, संतावर, आपल्या गुरुवर, श्रुदावर, निमित्तावर कधीच विपरीत होऊ नका बरं. हे आमचे बाबाचं असंच, कधीच विपरीत होऊ नका. जे म्हणतील ते म्हणू द्या. सध्या सहन करणं हे गरजेचं आहे मित्र. आणि सहनशीलता ही तुमची धीरे धीरे वाढत गेली ना, आणि सहन केलं ना, एक दिवशी ते फळाला येतं. एखाद्याची सुनबाई खूप सहन करते, काहीच बोलत नाही कोणालाच, आणि सासूबाई तिलाच बोलते. आणि मग मोठीला किंवा मधवीला एखाद्या बोलले की तिच्या अंगावर धावून जातात त्या. बापरे, मग तीच बरी आहे, तिला इतकं बोललो तरी मला बोलली नाही परत, मी तर धावून आली.
शेवटी ती तिला जवळ करायला लागते. नाही मग ही सून चांगली आहे. खरंय ना, सहन करता माणसं. सहनशीलता खूप महत्वाची मित्रांनो. ती जर नसेल तर आपण कसं परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे? शक्य नाही मित्रांनो. मग काय म्हटलं? नाजी महाराज, जर तुम्ही जर म्हटले आम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन होईल तर का होणार नाही? अरे होणार, पण असं करावं लागेल. इकडे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, यांच्याकडे बघायचं नाही. तुझं बघ, तुला दर्शन होईल, मी तुला वरदान देतो, दर्शन होईल. पण ती आज्ञा, ते वरदान जर तू पाळलं नाही तर तुला दर्शन होणार नाही. मग काय म्हणतात देव? जा मग. तुम्ही जर गेले ना तिथं, आम्ही सांगितलं तशा प्रकारे, तर तुम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन होईलच. जा, आत्ताच निघा. आत्ताच निघा म्हणल्यानंतर तुम्ही काय म्हणणार? नाही मी माझं उपर ना आणतो, माझ्या गोळ्या घर राहिल्या, अरे माझ्या बीपीच्या, अरे बाबा यांना आता जायचं ना पदयात्रेला, अरे विचारूच नका. गोळ्या घेऊन ठेवा, हे करून बाबा सगळं बांधून. आणि एखाद्याच्या राहिलं ते म्हणतात नाही मी 4-5 दिवसांनी येतो, माझ्या गोळ्याच भेटल्या नाही. आणि देव काय म्हणले? आत्ताच निघा. तुम्ही निघणार आहे. मग आता ते काय म्हणतात? आता देव सांगतात ना, देवाने काय सांगितलं? आमचं जर तुम्ही ऐकलं तर होणार. पण मग सध्या ते कसे आहेत? रेडी आहेत, लगेच निघाले. नाही ठीक आहे महाराज, आत्ताच. मग आता कधी कधी काय होतं, घरी पण जायचं नाही, आपली तट लागत ना, तट, त्याला शरत लावायची. पूर्वीचे लोक, आजचे कालचे लोक शरत लावच न झाले. तटकोरपणा करता पण तट करत नाही. पूर्वीच्या तटी अशा होत्या ना की बस तट केली की पूर्ण करायचे. गाव जेवण घाल करून देईल आणि करायचे. आजकालचे तर लगेच म्हणजे मी कधी म्हणलो कचरा लोक निघाले आजकालचे. मग प्रवृत्ती वाटत असेल, तुम्हाला श्री दत्तात्रय महाराज भेटतील अशी प्रवृत्ती, अशी आम्हाला वाटते. आमची प्रवृत्ती आहे की तुम्हाला देव दर्शन देतील. पण आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घ्यायला जा. मग तरी ऐसियाची जावे, आत्ताच निघा ना, असंच निघा. आणि जात असताना कशा प्रकारे जायचं? गावोनी गावात जावे, उभेने न करावे. एका गावात 2 मुक्काम करायचे नाही. या गावातून त्या गावात जायचे, त्या गावातून पुढच्या गावात जायचे. आणि आपल्या संबंधियाच्या आईच्या, ताईच्या, बहिणीच्या घरी जायचे नाही. नाहीतर आमचा साडी, आमची लेके, इकडे जिकडे तिकडे यांचे पाहुणेच. देवाने सांगितलं कोणाकडे जायचं नाही. आत्ताच जायचं, 2 मुक्कामही थांबायचं नाही, एकच मुक्काम थांबायचं आणि माहूर गाठायचं. तुम्हाला दर्शन होईल. मग सोयर्या संबंधियाच्या ठाया न वचावे, सोयर्या संबंधियाच्या ठाया न वचावे. आणि हे तो सोयर पण करून द्यायला लागले. जमत का? हे काम करू नये, आपलं कामच नाही ना ते. अरे आपल्याला सोयऱ्याकडे जायला सांगितलं नाही तर जुळवायला सांगितलं काय? देवाकडे जुळव ना जरा, ये ना म्हणा देवाकडे, देवाची दीक्षा घे ना म्हणा. बाबा तर असं म्हणतो म्हणे. अरे मुक्त व्हायचं आपल्याला कायमचं. हे काय रडगाण? थोडस नाही ऐकलं की रूम ना हातात घेता लोक का नाही? मग न भेटावे, संबंधियाकडे जायचं नाही, संबंधियाला भेटायचं नाही. आणि दिसलं तरी ओळख काढायची नाही. हे नुसतं ओळखीचं दिसलं तरी 3दा बघतो. तुम्हाला बघितल्यासारखं वाटू राहिलं, मलाही वाटायला लागलं. पण मी 3दा बघितलं म्हणजे तुमच्याकडे. तुम्ही हा, अरे हा तुम्ही आमचे ते, अरे हा, झालं सुरू. गेला देव तिकडं तिकडे. मग सुग्राम संबंधान वचावे, सोग्राम संबंधान वचावे. सोग्राम म्हणजे स्वतःच्या गावी,
संबंधी म्हणजे घेतले दितले, संबंध केला, मुलगी दिली, मुलगी केली, इवाई जावाई हे तुम्हाला काही सांगावं लागत नाही, सगळं माहिती आहे. आम्हाला कळत नाही इवाई जावाई नात अजून असतं काहीतरी, ते आमची जेठानी ते देराणी ते काय काय असते काय मी नातं सगळे काढित. मग एकी भिक्षा न करावी, एका घरची भिक्षा सुद्धा घ्यायची नाही, धर्मे भिक्षा घ्यावी, धर्माची भिक्षा घ्यावी. नाही तर एखादी भिक्षा देत आहे, रोज तूप वाढत आहे आणि हा रोज त्याच घरी जात आहे. तुपाची सवय लागन, नादी नको लागू कोणाच्या. आपली भिक्षा माग आणि निघ, या गलीतून निघायचं आणि त्या गलीतून घुसायचं. हा नाही तर ते तूप एक खासीने एखाद दिवशी झोपून जाशील. खूप अवघड आहे. म्हणून सावध सांगितलं देवान राहायला, सावधानतेनं वर्तन करायचं, धर्माची भिक्षा घ्यायची. नाहीतर आपल्याला एखादा खाऊ घालतो मग नंतर नाव काढतो, मी तुम्हाला इतकं खाऊ घातलं. यासाठी घातलं काय रे? तेव्हा बंद पडत काय आमच्याला काही, तुला कोण खाऊ घाल म्हणलं रे? पण मग यांना नाही खाल्लं म्हणून हे तसंच झालं. ज्याचं खाल्लं त्याचं नीट करावं लागत. मग तात्या तुम्ही काय करा, मग आजच्या दिवस आपल्या शेतात बसा ना. आम्ही सगळे लग्नाला चाललो आणि शेतात लय मोसम आहे, नुसतं बसलो तरी कोणी येणार नाही. म्हणजे लावलं कामाला बाबाला. कशामुळे लागलं हे कामाला? हे तू खाल्लं ना. एकी भिक्षा न घ्यावी, एकाच्या घरी रोज रोज जायचं नाही, ताण होऊन जाईल. अरे जे जवळचे नवरा बायको असतात त्यांचे ताण चाललं, तुम्ही कोण येऊ? कळत ना तुम्हाला? अरे म्हणून आपण सावध राहायचं, सगळ्यासोबत प्रेमाने राहता येईल अशी आपली चौखर आखायची आणि तितकंच प्रेम आणि तितकंच उरी ठेवायची. 7-5 दिस एकत्र असायचे, मग आपणाला जावं लागिजे. जास्त राहिले तर मग गुण दोष उमटतात. आणि मग त्यांचं असं म्हणे असं होऊन जातं. त्याच्यापेक्षा आधीच निघायचं. आवडी शिल्लक राहते. किती आवडीत तुम्हाला यावर्षी तर काय सगळे बम भरलो तिथं पाठीवर. हॅलो एवढे लोक, मला तर बघता येईल कोणाकडे, कोणाकडे बघून कोणाची दक्षिणा घेऊन कायच करावं म्हटलं. बाबा इतके आले म्हटलं हे सगळे खरे. किती हर्ष होता तुम्हाला. ही आवडी तुम्ही शिल्लक टिकून ठेवली, याला महत्व आहे मित्रांनो. नाही बाबा येणार आहे, ती शिदोरी बाबा नाही गेल्या वर्षी आलता. नाही मी बी येणार आहे म्हणते. चला आलेच, आवडलं का गा म्हणे, चल आलेच. एकाने दोघाने आठ सगळी तिथे गर्दी. उत्साह तुमचा मित्रांनो, हे प्रेम आहे तुमच्यावर. असंच प्रेम टिकून ठेवा मित्रांनो. हे प्रेम तुम्हाला प्रेम प्राप्त करून देईल परमेश्वराचं. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. मग निरोधे भिक्षा घ्यायची नाही. तुम्ही आले नाही का, कसं काय नाही आले, स्वयंपाक करून ठेवला, अरे बांधून का आपण कोणाची. निरोधे भिक्षा न घ्यावी, निरोधाने भिक्षा घ्यायची नाही म्हणून तो सवय लावायची नाही. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. तेव्हाच बाहेर निघायचं आश्रमाच्या. काय तलवार घेऊनच निघायचं नाही तर बस हो लगे दसकिरी होगी. अरे बस ना बोकांडी. सगळं व्यवस्थित करून घे, शिकून घे, चांगला पक्का होय, रट्टे घट्टे खाय, तिथं मार्गाचा खळापणी खाय आणि मग बाहेर निघ. नाही ते माग लागतील नाही सगळे. विघ्न करतात ना देवता. सोपं आहे का एवढं? पाडतात ना. आणि म्हणून आश्रमामध्ये कमसे कम 6 वर्ष तर राहिलं पाहिजे. तसं तर 12 सांगितलं. उत्तम 12, मध्यम 8, कनिय 6. आता 6 वर्ष सलग कोण राहणार? कमसे कम 3 तरी. 4था नंबर राहता कोणी 3 वर्ष. लयतले 3 महिने पूर्ण करतात. काही तर 3च दिवस. हो रट्टे घट्टे खाल्ल्याशिवाय काही होत नाही. तुम्ही म्हणता की नाही किती पावसाळे खायले बाबा मी. तुमच्यापेक्षा मला माहिती आहे. खरं की नाही? म्हणून हे सगळं शिकावं लागतं मित्रांनो. अभ्यास करावं लागतो, चिंतन करावं लागतं. आणि सगळं तुम्ही केलं ना की इकडे आलं तुम्ही काय होणार नाही.
नापास होणार नाही, पास होणार. मग ऐशिया परी मातापुरा जावे. आम्ही सांगतो तसं मातापूरला जा. सांगितलं ना गुरुनं की असं करा, असं जायचं, तसं जायचं, याच्या घरी जायचं नाही, त्याच्या घरी जायचं नाही, भिक्षा मागायची, एक भिक्षा घ्यायची नाही, ते सांगितलं ना. मग पहिले घाटातळी मग नियम पण सांगितलं. हे बघा, पहिल्या घाटावर, पहिल्या डोंगरावर एक जण भेटेन तुम्हाला आणि तो काय म्हणेल, मीच श्री दत्तात्रय महाराज आहे. देवाने सांगून पण ठेवलंय बघ, पहिल्या घाटातच एक जण भेटन आणि तो म्हणेल मीच महाराज आहे, मीच श्री दत्तात्रय महाराज आहे. लोक काय म्हणतात, मीच देव आहे. अरे बापरे, तू देव झाला तरी तुला कोरोना बाजूला झाला नाही अजून. कसा देव झाला काय माहिती हा. हा नवरदेव झाला तेव्हापासून स्वतःला देवच मानायला लागला. खरं देवावर चढवतो ना बुटा सगळं. आणि म्हणून दर्शक डोक्यात राहायचं, आपण जर देव असतो तर आपल्याला अशी गरिबी असती का, आपल्याला हे असं असतं का, आपल्या मागं दुखणं लागलं असतं का, थंडी ताप आली असती का, हे का कळत नाही आपल्याला. अरे आपण देव नाहीये मित्रांनो. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी हाय आपल्याला जीवदान भेटलेलं आहे. तुम्ही के जात मग तुम्ही म्हणाल ते तुम्हाला भेटतील घाटावर आणि ते विचारतील कुठं चालले तुम्ही, आणि मग तुम्ही सांगायचं त्यांना. काय सांगायचं, देव इतकं सांगत आहेत की तुम्ही चुकले नाही पाहिजे, म्हणून देवाने इतकं सांगितलं की तुम्ही थोडे सुद्धा चुकले नाही पाहिजे. आम्ही श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शनात जातो. तुम्हाला तो विचारण भेटलेला आणि म्हणून कुठे चालले तुम्ही, मग तुम्ही सांगायचं त्यांना की तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाला चाललो असं सांगून द्या त्यांना. ते म्हणतील, पण तो काय म्हणेल तुम्हाला पुढचा, श्री दत्तात्रय प्रभू ते आम्ही. अरे आम्ही श्री दत्तात्रय महाराज आहेत, भजा पूजा आम्हालाच, वा आम्हालाच पाणी, वा आम्हालाच बेल वगैरे ना, आम्हीच देव. असेही काही आहेत आमच्या देवाने सांगितले. गुटिगाव सिद्धी विष्णू स्वामी वैकुंठाचं इमान आलं यांना न्यायला. काय सांगितलंय देवाने मित्रांनो, सांगायला वेळच नाही. आणि त्याच्याकडे घोटिका सिद्धी होती, ती थोडीशी मंत्राने त्या ठिकाणी दाबली आणि ती आतमध्ये ठेवली की ते काय व्हायची, ती घोटिका सिद्धीचे ते उडायचं, माणूस उडायचं. माणूस उडालं की काय व्हायचं, तो काय म्हणायचा, मला इमान न्यायला आलं वैकुंठाचं आणि मी वैकुंठातून जाऊन येत असतो, देवाचा माझा संपर्क आहे. आमच्या देवाने सांगितलं, बरं म्हणे, आणि असं करून सर्व तुम्हाला सांगतो सगळं महाराष्ट्राचं माग गेलं. 8 लोक त्याच्या मागून पुढून गर्दी, चंगरा चंगरीन, मरा मरी. एखादा बाबा निघतो बघा, तुम्हाला सांगतो उन्हाळ्याच्या पाण्यामध्ये असंच रिकाम टेकड्याच्या वेळेमध्ये 8 गर्दी, तेल पाणी बाबा, तेल पाणी बाबा, तेल पाणी बाबा. आणि त्या बाबाचं दर्शन होईना कोणाला, फक्त तेल आणि पाणी अंगाला लावा, तुमची बिमार नीट होईल. कुठं तेल आणि पाणी लावायला त्या अंगाला लोक. आणि इतकी गर्दी की मरायला लागले लोक तिथं बसून बघायला त्या बाबाला. काय तुम्ही त्या तेल पाणी बाबाच्या नादी लागले. ती घोटिका त्यांनी तोंडात घातली आणि ते उडालो आणि सगळे लोक बघायला लागले, पण विष्णू स्वामीला न्यायला हिमावून आलो आणि ते उडालो ना, त्याची सिद्धी होती आणि ते घाटली तोंडात गेलं, उडालो ते खरंच. आणि मग ते वरतून आशीर्वाद द्यायला लागले. त्याच्या तोंडामध्ये होती ती. तुम्ही टीव्हीत बघा तुम्ही, महाभारत बघता तर प्रश्नच नाही, तुम्हाला सगळं कळतं. आणि भानगड अशी झाली, वाटूळ आली, वाटूळ गुरु 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 गुरु. वाटुळामध्ये कचरा असतो आणि वाटूळ आली, तो कचरा आहे ना फिरायला लागला, फिरायला. तुम्ही बघत असता, अरे लय पाचोळावर गेला, लय पाचोळावर गेला. आम्ही लहानपणी बघायचो, लय पाचोळावर गेला म्हणे जवारीचा. काय झालं, विष्णू स्वामीच्या नाकातच पातोळ्याची कहाणी घुसली. हास्य, जसे हास्य केल्याबरोबर हास्य ती घोटिका खाली पडली, तसाच खाली आला विष्णू स्वामी. थापकन दिशी पडायचा, खडकावर पडला असा तर हाड गुड नुरे, पण पाण्यात पडला म्हणून वाचला. पाहिलं का नाही म्हणे. काय झालं पुन्हा काय सांगतो, मी वैकुंठातून वापस आलो. या लोकांना सांगतो, जाऊन आलो म्हणे मी. तुम्ही पाहिलं ना मी खाली कसा आलो, पाणी त्याच्यामुळे पडले की मला ते माझा नियम असतो ना म्हणे डुबकी द्यायची, तरी माती वाढायला लागला तोंडावर.
लोकांनी पाहिलं म्हणजे अरे फोडू कस काय राहिले, फेल झालं काय म्हणे इमान. झालं नाही इमान फेल? माहिती ना तुम्हाला, गेले ना 200 किती गेले. अरे कधी इमान फेल होईल काय भरोसा आहे मित्रांनो. कोणाला वाटलं सुद्धा नाही ना मरतान म्हणून. 256 लोक मेले ना. किती अवघड आहे. एका क्षणात चकनाचूर होऊन गेले. किती श्रीमंत लोक होते. आपण किती स्वप्न बघतो मित्रांनो, मी असं करण, मी तसं करण, मी घर बांधन, माडी बांधन, मग मी वर राहीन किंवा बाजूला राहीन, मी माझ्या लेकाचं असं, लेकीचं असं, रास लग्न असं करण तसं करण. किती थाट असतं ना आपल्याला, किती स्वप्न असते मोठं आपल्याला. खूप अवघड आहे मित्रांनो. आणि म्हणून असं तेल पाणी बाबाच्या नादी लागून अशी कोणी गुटिका तोंडात घालण्याच्या मागं नका लागत हो. देवाने सांगितलं ते करा. असे हात बघणारे तेल लावणारे बाबाच्या नादीला नका लावू. मग देव काय म्हणतात, ते श्री दत्तात्रय महाराज नाहीयेत. देव नियम सांगत आहेत, सगळी माहिती सांगत आहेत. तुम्हाला म्हणतील ते आम्ही श्री दत्तात्रय महाराज आहेत. पुन्हा सांगितलं पुढे पुन्हा एक बाबा भेटेन तुम्हाला. एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये एक जण भेटेन तुम्हाला. मग काय म्हणतील, ते पण म्हणतील आम्ही श्री दत्तात्रय महाराज आहेत, आमचीच पूजा करा. हे तसे विष्णू स्वामी सारखे, माझीच पूजा करा, मीच देव आहे. मग ते पण नाही. देव म्हणले ते पण श्री दत्तात्रय महाराज नाही. घाटाचा माता मेरुवाळाची पाळी देवतेची आहे. मग घाटाच्या पाळीवर देवतेच्या दक्षिणेच्या दारवंठ्यावर चौडका वात निळी अंगी, वात निळी अंगी. आता देव सांगत आहे तिसऱ्यांदा तुम्हाला जे भेटतील ना, निळीचाची चोळणा निळे टोपरे, निळे टोपरे कवड्याची या माळा. निळ्या कलर कवड्याची माळ. ते काय म्हणतील, आम्ही श्री दत्तात्रय प्रभू नव्हो, आम्ही श्री दत्तात्रय महाराज नाहीत. तेच श्री दत्तात्रय महाराज आहेत. शिष्यांना सांगत आहेत बरं का देव, त्या दोघांना सांगत आहेत, डखल्याला आणि चांगल्या बट्ट्याला. तिसऱ्यांदा तुम्हाला जे भेटतील ते श्री दत्तात्रय महाराज आहेत. पण ते म्हणतील की आम्ही श्री दत्तात्रय महाराज नाहीत असं म्हणतील. मग असा विधी विला स्वामींनी सांगितलं की असं जायचं, असं करायचं, सगळी माहिती सांगितली. हो म्हणे महाराज, काही हरकत नाही. आणि मग देवाला दंडवत घातले, श्रीचरणाला लागले. तसेच ते निघाले. पण जातात की नाही ते उद्या बघायचे. टाइम झाला ना आपला. हे पोचता का श्री दत्तात्रय महाराजाजवळ हे आपल्याला उद्या कळणार. खूप अवघड आहे ना. देवाने किती सांगितलं, सगळे नियम सांगितले, सगळं व्यवस्थित सांगितलं. पहिल्यांदा कोण भेटन, दुसऱ्यांदा कोण भेटन, तिसऱ्यांदा भेटणारा काय म्हणणार, आम्ही नाहीयेत श्री दत्तात्रय महाराज, पण ते श्री दत्तात्रय महाराज हे पण सांगितलं. आणि हे निघाले ना. पण देवाजवळ निघाल्यानंतर बाबाचं सांगायचंच काम आहे म्हणून इथून उठलं आणि तिकडे गेले का, बस म्हणे बाबालाच घेऊन तू. अरे म्हणे असं तर बाबाने सांगितलं तू तर नुसती हो करत होती म्हणून तिथं मान हलवत होती, हे करत होती. पण आता बाबाचं सांगायचंच काम असतं आणि आपलं आपण करावं लागते, आपल्या लोकात राहावं लागतं. असा प्रकार. हे गेले मग 2-3 दिवस झाले, बस लेकीचं गाव आलं. हा मग काय होतंय उद्या कळत. असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला असं करायचं नाही, परमेश्वराचं चिंतन करायचं, परमेश्वराने सांगितलं ते करायचं, आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. आजपर्यंत आपण ते केलं नाही म्हणून देवाला क्षमा मागा की महाराज मी आपल्या आज्ञा पालन करेल, आता मी कोणाकडे जाणार नाही, संबंधियाकडे जाणार नाही.
तुम्ही सांगताल ते करेल आणि देवाला माफी मागा. पतित पावन दयाळा पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक अज्ञानाने घडले पातक म्हणून पापियामी म्हणून पापियामी दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी ज्या मनाने पाप कल्पिले जामनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले मी ते मन तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी ज्या वाचेने जना दुखविले जावाजेने जना दुखविले वाचा तुला दिली मी देवाच्या तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी देहाने हा कर्म कराया देवाने हा कर्म केराया दास तुझा मी झालो दास तुझा मी झालो पतित पावन दयाळा पतित पावन दीन दयाला दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय दंडवत हो. उद्या पंगत कोणाची?